विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीने विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वयकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये सोलापुरातील दक्षिण सोलापूर विधानसभा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या मुलांना समन्वयक म्हणून नेमले आहे. यावर आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधून टीकेची झोड उठली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांना समन्वयक म्हणून नेमले आहे. त्यामुळे देशमुखांच्या विरोधात गेलेल्या सुमारे 8 नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघात असा कोणताही पदाधिकारी आणि कार्यकर्ता नाही का की ज्याला समन्वयक म्हणून नेमता आले असते. सध्या राज्यामध्ये 3 पक्षाची महायुती असून या तीनही पक्षाची समन्वयक साधणारा कार्यकर्ता पक्षाने शोधायला पाहिजे होता, अशी नाराज प्रतिक्रिया माजी उपमहापौर राजेश काळे यांनी दिली. तर माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी तर बापाच्या मतदारसंघात मुलगा समन्वयक कसा होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला. दक्षिण मतदारसंघात अनेक नगरसेवक विद्यमान आमदारांवर नाराज आहेत, परंतु त्यांनी एकदा तरी या नाराज नगरसेवकांची बैठक लावली का, त्यांची नाराजी जाणून घेतली का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या समन्वयक निवडीवरून भारतीय जनता पार्टीमध्ये एक नवीनच वाद पेटला असून त्यावर पक्ष कशा पद्धतीने तोडगा काढतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये होत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. एकूण 70 जणांनी मागणी केली होती. इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यावर जबाबदारी दिली होती. काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचे स्वागत खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी केले. यानंतर डॉ. शिवाजीराव काळगे यांनी इच्छुकांच्या मुलाखती व्यक्तिगतरित्या घेतल्या. प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा अहवाल, सामाजिक आणि राजकीय कार्याची माहिती दिली. 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून प्रकाश वाले, उदयशंकर चाकोते, सुदीप चाकोते, सुनील रसाळे, सुशील बंदपट्टे, राजन कामत, सातलिंग शेटगार या 7 जणांनी उमेदवारी मागितली आहे. 249 सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, रियाज हुंडेकरी, फिरदौस पटेल, देवेंद्र भंडारे, अंबादास करगुळे, जुबेर कुरेशी, शकील मौलवी, शौकत पठाण, रुस्तुम कंपली, हसीब नदाफ, मैनुद्दीन शेख, प्राध्यापक आसिफ इक्बाल, शौकत पठाण, मेहबूब शेख, रियाज सय्यद, सुधाकर वनसोडे, अॅडव्होकेट राहुल ओव्हाळे या 18 जणांनी उमेदवारी मागितली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सालाबादप्रमाणे नवरात्री उपवास करणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरमधील सर्व महिला कर्मचाऱ्यांना पौष्टिक व शक्तिवर्धक लाडू वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, लेखाधिकारी रुपाली रोकडे व सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. या निमित्ताने कुलदीप जंगम यांनी नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभेच्छा सर्व महिला कर्मचाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तजमुल मुतवली, डॉ. SP माने, श्रीशैल देशमुख, विशाल घोगरे, रोहित घुले, बसवराज दिंडोरे, राकेश सोटी, विलास मसलकर, संतोष शिंदे, शिवानंद मर्हेणे, रोहित शिंदे यांनी परिश्रम घेतले. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे आपला कार्य अहवाल सादर करत काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या उपस्थितीत मुलाखत दिली. मुलाखत देऊन बाहेर पडताना पत्रकारांशी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले, जनमानसांनी दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर आणि माझे मार्गदर्शक आणि पक्षश्रेष्ठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, नूतन खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या सहकार्यामुळे यंदा दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी नक्की आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास यावेळी महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केला. यावेळी MK फाउंडेशन आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय, व्यवसाय शिक्षण विभाग सोलापूर येथे 11 ऑक्टोबर 2024 रोजी खंडे महानवमी निमित्त इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी या दोन्ही कार्यशाळेत शस्त्रपूजा करण्यात आली.
प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य प्राध्यापक अनिल निंबाळकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून शस्त्रपूजा करण्यात आली. विद्यार्थ्यांना शस्त्रपूजेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. याप्रसंगी या विभागाचे व्यवसाय विभागाचे प्राध्यापक नरेंद्र गुंडेली, प्राध्यापक भालचंद्र कॅरमकोंडा, प्राध्यापक श्रीनिवास कॅरमकोंडा, प्राध्यापक शिरीष उजनकर व शिपाई जगदीश दंडी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. बिल्किस सय्यद या भारतीय जनता पार्टीत होत्या. ऐन विधानसभा निवडणुकी अगोदर बिल्किस सय्यद आणि त्यांच्यासोबत अनेक महिलांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. बुधवारी दुपारी प्रगती लॉन्स या ठिकाणी बिल्किस सय्यद यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर फारुख शाब्दी, अब्दुल्ला डोणगावकर, अशफाक बागवान, बिल्किस सय्यद, मोहसिन मैंदर्गीकर, राजा बागवान, याकूब शेख, एजाज बागवान, रवींद्र पाटील, कोळी, आसिफ सय्यद आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बिल्किस सय्यद या भाजपच्या अल्पसंख्याक महिला सेलच्या अध्यक्षपदी अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या. फारुख शाब्दी यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन या पक्षात त्यांनी प्रवेश केला. प्रगती लॉन्स या ठिकाणी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ सोडून एमआयएमची पतंग हातात घेतली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आगामी विधानसभा निवडणुकीत महिलांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळण्याच्या मागणीचे निवेदन सोलापूरचे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी महसूल तहसीलदार दिनेश पारगे यांना रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष प्रकाश गडगडे, तालुका सरचिटणीस राजू भगळे, युवक तालुका सरचिटणीस तम्मा दसाडे, गौतम मडीखांबे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील विविध विभागांमध्ये सरकारी कर्मचारी काम करणाऱ्या महिला वर्गांना निवडणूक कामकाजाची नोटीस देण्यात येत आहे, परंतु महिलांना सकाळी 8 ते रात्री 9 पर्यंत कामकाज करण्यात यावे अशी सूचना देण्यात येत आहे. वास्तविक पाहता महिला वर्गाला घरदार, मुलांचे संगोपन, स्वयंपाक सांभाळून सदर वेळेत उपस्थित राहता येणार नाही. तरी वरील सर्व बाबींचा विचार करून महिलांना यातून सूट देऊन त्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी दिले आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी यांना आज विधानसभा निवडणुकीमध्ये महिला कर्मचारी यांची नेमणूक न करण्याबाबत या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. कारण का महिलांचे काही वैयक्तिक अडचणी असतात. कालपासून काही महिलांचं प्रत्यक्ष फोनद्वारे भेटून त्या निवडणुकीचे ड्युटीबद्दल त्यांनी तक्रारी आमच्याकडे व्यक्त केलेत. त्या अनुषंगानेच आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे महिला कर्मचारी आहेत त्यांना निवडणूक ड्युटी, इलेक्शनचं जे निवडणूक ड्युटी आहे त्यांना त्या ठिकाणी निवडणूक ड्युटीपासून मुक्त करावे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत घमासान सुरू असल्याचं चित्र आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं सध्याचं चित्र आहे. कारण हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला उघडपणे टोला लगावला आहे. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण दोन्ही नेत्यांमधील टोला आणि प्रत्युत्तरावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला हरियाणात असं वाटलं की आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेसला असं वाटतं की आम्ही मजबूत आहोत, तिथे ते स्थानिक पक्षांना महत्त्व देत नाहीत. कुणीही स्वतःला मोठा भाऊ छोटा भाऊ समजू नये. काँग्रेसला स्वबळावर लढायचं असेल तर त्यांनी तशी भूमिका जाहीर केली पाहिजे. मग इतर पक्ष आपापले निर्णय त्या त्या राज्यात घेतील, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत मीटिंगमध्ये आहेत, आम्ही बसून आणि भेटून बोलू. त्यांचा अग्रलेख वस्तुस्थितीवर होता की मुद्दाम लिहायचा म्हणून होता, ते आता आम्ही विचारू. आम्ही समन्वयाने महाराष्ट्रात जे काम करतोय त्याचा अर्थ चांगलाच लावावा, असा आमचा त्यांना सल्ला आहे, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मौजे हिळ्ळी येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री बिरलिंगेश्वर महाराजांचं नूतन मंदिराचा भूमिपूजन सोहळा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंचावर माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनील बंडगर, हिळ्ळी गावचे माजी सरपंच अशफाक मुजावर, माजी सरपंच सिद्धाराम दत्तात्रय हिळ्ळी, मेहबूब मुजावर, सिद्धराम पुजारी, संजय पुजारी व समस्त शेतकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. महायुती वगैरे जे घटनाबाह्य सरकार आहे त्यांच्यात कधीच काही आलबेल नव्हतं. फक्त शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी महाराष्ट्र कमजोर करायचा या हेतूने हे अघटित सरकार बनवण्यात आलं. त्या तीनही पक्षांमध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांना तर कोणी विचारतच नाही. मुख्यमंत्र्यांनी अमित शहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. अमित शहा हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत असं दिसतंय. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, ते कधीही तुटू शकतं, अशी घणाघाती टीका शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. महायुतीची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यावेळी नेत्यांमध्ये काहीच आलबेल नाही अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी खोचक टीका करत उत्तर दिलं. कुणाचा पायपोस कुणाच्याही गळ्यात पायात नाही अशी परिस्थिती आहे. पहिल्यापासूनच हे सरकार एकमेकांच्या छातडावर बसलं आहे. अमित शहांना फक्त महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कमजोर करायचं आहे. म्हणूनच त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी तोडली आणि त्याच उद्देशानं महायुतीचं हे सरकार तोडलं. असं सरकार एक दिलाने काम कसं करेल असाही प्रश्न राऊतांनी विचारला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. 7 रस्ता चौकातील शासकीय विश्रामगृह कायम वर्दळीचे ठिकाण. इथे राजकीय नेते, कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांची रेलचेल पाहायला मिळते. गुरुवारी शासकीय विश्रामगृहाचे चित्र पाहिले असता सन्नाटा पाहायला मिळाला. या ठिकाणी एकही कर्मचारी कामावर नसल्याचे समजले. त्यामुळे येथे राहत असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले की शासकीय विश्रामगृहात कर्मचाऱ्यांच्या ठेकेदाराची कॉन्ट्रॅक्ट मुदत संपली असल्याने त्याला काम बंद ठेवायला सांगितले आहे. त्यामुळे गुरुवारी एकही कर्मचारी कामावर आला नाही. संबंधित कॉन्ट्रॅक्टरचा मक्ता काही महिन्यांपूर्वी संपला होता, परंतु त्याला काही दिवस मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे त्याची बिले पेंडिंग राहिली होती. सोलापुरात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांचे दौरे असल्याने काही दिवस ऍडजस्ट करण्यात आले होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.